आज होता संडे आणि संडेचा दिवस माझ्यासाठी खूप बिझी डे असतो. कारण आज आमच्या साहेबांची सुट्टी असते आणि सुट्टी असली की मग हे कर ते कर काही ना काही चालूच राहतं. आणि आज हेअर वॉश केला होता आणि मध्ये खूप थंडी वाजते, तर म्हटलं चला थोडा वेळ बाहेर फिरावं. तर बाहेर दुपारच्या वेळेस केस धुतले होते मी, तर कोणीच नव्हतं, फक्त धीरा आणि मी फिरत होती. थोडा वेळ उन्हात थांबली, केस वाढवली आणि परत घरात गेली. जेवण वगैरे केलं, झोपलो आणि संध्याकाळच्या वेळेस परत चहा वगैरे घेतला, तयारी केली आणि निघालो आम्ही मार्केटला जाण्यासाठी. संडेच्या दिवशी किंवा आमचे साहेब जेव्हा पण घरी असतात ना, तेव्हा आमचं बाहेर जाणं फिक्स असतं. तर मी धीराला कानात सांगत होती की पप्पांना सांग की पप्पा आपण पानपुरी खाऊ असं. तिचे पप्पा गाडी आणत होते, तर मी त्यांचा वेट करत होती. आणि हिचं बघा चाललं होतं स्वतःहून गाडीवर बसायचं. तिला म्हटलं बसू नको बेटा, पळून जाशील, गाडी पडेल तुझ्या अंगावर. त्याच्यानंतर मार्केटला गेलो, थोडा भाजीपाला घेतला, थोडं सामान घेतलं आणि तिकडून यायला संध्याकाळ झाली. आणि संडेच्या दिवशी असं असतं ना, कारण जो भाजीपाला वगैरे असतो किंवा जे काही सामान आणलेलं असतं ते ठेवायचं पण असतं जागेवर आणि स्वयंपाक पण. आणि आज मी ना दरवेळेस तरी मी असं भाजी वगैरे करून जाते आणि आज मी काहीच नव्हती करून गेली, फक्त वांगं भाजून गेली होती. मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं काही. सकाळी मी मसाल्याची भाजी बनवली होती पकोडेवाली, तर ती पण थोडी उरलेली होती. वांग्याचं भरीत बनवलं, पोळ्या बनवल्या आणि अजून सकाळी भात केला होता मसाल्याच्या भाजीसोबत. तो भात पण उरला होता, तर म्हटलं वेस्ट नाही घालायचा. तर त्या भातला पण मला कांदे टमाटे वगैरे टाकून फ्राय करायचा होता. बघा पोळ्या बनवून तयार झाल्या. हे आहे भरीत, थोडंसंच बनवलेलं, एकच वांगं होतं छोटंसं, त्याचं बनवलं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये मी भरीत बनवलं होतं त्याच कढईमध्ये हा भात फ्राय करून घेतला आणि असा भात ना खूप छान लागतो. त्याच्यानंतर हे होतं पकोड्यांचं पीठ, थोडं बेसन पीठ होतं उरलेलं, तर त्यात कोथिंबीर कट करून टाकली आणि त्याचे पकोडे बनवून घेतले. खूप सारे पक्वान्न होते आज. त्याच्यानंतर आमच्या साहेबांना गरम पाणी लागतं पिण्यासाठी, तर त्यांना पाणी गरम केलं आणि बघा हा त्यांचा ताट तयार केला, जेवण केलं आणि झोपलो. तर चला मग बाय.